करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी मॅक्स फोर्स घोगाव टीम कडून राकेश भावके आणि त्याच्या जोडीला अमोल. पहिलाच बॉल हुक करायचा होता, बॅटचे लिडिंग एज घेतल्यानंतर विकेट किपरच्या अगदी भरून गेला बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे 2 रन मिळवल्यात अमोलनं आणि या 2 रनच्या मदतीने आता आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्री गणेश होत असताना टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 2. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही पाहता अजिंक्य पहिलं षटक टाकण्यासाठी ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटर जात असताना फुल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचं जे अंतर होतं ते जास्त होतं. कुठलाही संपर्क नाहीये, थोडीशी गती कमी होती अजिंक्यचे, त्यामध्ये बेट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता हुक केला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगली फिल्डिंग, फेकी चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल फलंदाज अमोलला. तर या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 3. पहिल्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पहिलं षटक प्रगती होत असताना गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य. दोन्ही संघ अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कसलेले संघ आहेत. ओहो चांगला फटका, चांगला पंच बॅकफुटवर जात असताना पुलचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल सीमारेषा पलीकडे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. राकेश भावकेच्या बॅट मधून येतोय एक बिग ब्लास्ट, बिग षटका. या मॅचचा पहिला षटका ठोकलाय राकेश भावके, एक हार्ड हिटर फलंदाज आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. दुसरा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग केली जाते. बॉल अडवण्यापूर्वी 2 धावा ते कंप्लीट केले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राकेश भावके आणि अमोल कडून 2 रन मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 11. 11 धावा झाल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगती होत असताना 5 बॉलचा खेळ संपला, शेवटचा बॉल शिल्लक. हो फटका चांगला आहे, तिथे झेल होऊ शकतो, झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. तिथे झेल सोडल्यानंतर 2 धावा अर्जित झालेत, जीवनदान मिळालंय या मॅच मध्ये राकेश भावकेला आणि या 2 रनच्या मदतीनं आता षटकाचे होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद मॅक्स फोर्स घोगाव टीम 13 या आकड्यावरती. एक एक गडियाचा बाद झालेला नाहीये सबादी टीमला. पहिलं षटक अजिंक्यनं हाताळलं आणि अजिंक्यनं पहिलं षटक हाताळत असताना 13 धावा खर्च केलेल्या आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये रवी आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी रवी रवी लोहार, एक चांगला लेग कटर गोलंदाज, एक चांगला फिरकीपटू आहे, लेफ्ट हँडेड बॉलर. अगदी नॅचरल स्विंग टाकतो, म्हटल्यानंतर बॉल बाहेर काढतो, हीच खासियत आहे या गोलंदाजाची. हिरव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला बॉल लागला, पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाहीये, थांबवलाय राकेश भावके, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्यानं कुठलीही जोखीम घेतली नाहीये दुसऱ्या धावेसाठी. एकच धावावरती समाधान, सल्ला मसलत होते, कोणतरी काम मंत्र दिलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज वरती आता राकेश भावके स्ट्रायकिंग इनला. टीमची धावसंख्या 14. हो बॅटची लिडिंग एज विकेट कीपर अजिंक्यनं केली चूक. पुन्हा एकदा झेल झाला असता. आज राकेश भावके नॉकआउटचा लायसन घेऊन आल्या खिशामध्ये असं वाटतंय. मगाशी झेल सोडला लॉंग ऑन रिजन मध्ये, इथे विकेट किपरनं झेल सोडला, म्हणजे 2दा जीवनदान भेटले राकेश भावकेला. हो गती कमी केली होती तरी सुद्धा रीड केला, पिकअप शॉट आणि तिथे विशालच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. आता मात्र
इथे हात खोलाला सुरुवात केलेली आहे. राकेश नंतर इथे अमोलच्या बॅट मधून येतोय एक बिग हिट. इट्स अ मायटी षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड 21. खरं तर चांगला चेंडू होता. गती कमी काढली होती. परंतु त्या चेंडूला शेवटच्या मोमेंटला रीड केलं अमोलनं आणि फेकून दिलाय. हो, हा बॉल चांगला वाईड यॉर्कर. आणि सातत्यानं हल्ली क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाज सर्रास हा चेंडूचा वापर करतात. ज्यावेळेस गोलंदाजावर आक्रमण केलं जातं, अटॅक केलं जातं, त्यावेळेस अटॅक पासून आपला बचाव करण्यासाठी सातत्यानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा वाईड यॉर्करचा जास्त वापर केला जातो. खास करून IPL स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. इथे जास्त बाहेर टाकला पडल्यानंतर जास्त बाहेर गेला पण तो इशारा करतायत व्हाईट बॉल. म्हणजे हा बॉल रवी लोहारला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 22. म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. हो लोवर फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न टॉपेश लागलाय. डीपचा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पहा फुटबॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जसा एखादा फुटबॉलपटू फुटबॉलला पासिंग देण्यासाठी तसा धावतो तसा हा चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात अमोलला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 24. शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 2 मधला लेफ्ट ओव्हर द विकेटने रबी पुन्हा एकदा हो केलाय. चांगला फटका विशाल आहे तिथे विशाल भाऊच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये आणि या चौकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीनं धावा उभारलेल्या आहेत मॅच फोर्स भोगाव्या टीमनं. बिनगडी बाद 28. मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भरेवाडी या टीमचा ओमकार हा खेळाडू ठरलेला आहे. ओमकार आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 28. आता लास्ट ओव्हर मध्ये दीपक आलाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. पहिलाच बॉल बिग हिट आणि बॉलला पाठवला बांधाच्या पल्ल्याड गेला बॉल. वावरात पाठवलाय बॉल सीमारेषा पलीकडे. राकेश भावकेच्या बॅट मधून एक मोठा षटकार येतोय दीपकच्या विरोधामध्ये. या लेंथला तुम्ही या फलंदाजाला गोलंदाजी करू शकत नाहीये. आखू टप्प्याचा बॉल भरपूर लांब ठेवला होता आणि त्यावरती प्रहार केलाय. राकेश भावकेच्या बॅट मधून एक षटकार. झेल सोडल्यानंतर पहा आता उपद्रव सुरू झालाय. म्हणून मग आम्ही म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस. सुकी झाली जीवदान दिलंय आणि जीवदानाचा आता भुर्दंड बघतोय संघ. आणखीन एक चांगला फटका आणि बॉलला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता तर षटकार आलाय आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे 4-0. 40 बिनगडी बाद 40 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड केली जाते राकेश भावके आणि अमोल कडून. पहिल्या गड्यासाठी दीपक वरती आक्रमण. लगातार 2 बॉल वरती 2 षटकार. म्हणून क्रिकेटमध्ये जीवदानं भरपूर धोकादायक असतात मित्रांनो. क्रिकेटमध्येच नाहीये तर संपूर्ण क्षेत्रामध्ये जीवदानं धोकादायक ठरलेले आहेत. आपण नेहमीच इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. इथे प्रेशर थोडासा प्रेशर जाणवतोय 2 षटकारांचा दीपक वरती. तर संभ्रमात पडलाय दीपक की हा बॉल कुठल्या लेंथ वरती कुठल्या साईड वरती मी टाकणार. कुठला संभ्रम आहे कारण फुटबॉलचा चांगला वापर करतोय
राकेश भावके. हो, इथे फटका फसलाय. बॉल हवे. क्षेत्ररक्षक धावतायत. बॉलर आणि क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न दीपकने केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा, परंतु यश आलं नाहीये. तिथे नो मॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा तिथे पळून घेतलेल्या आहेत राकेश भावकेनं. 2 धावा मिळतात राकेशला आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 42. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 42 ला अजूनही विकेट गमावलेली नाहीये. मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या टीमनं. चांगली भागीदारी बिल्ड केली जाते पहिल्या गड्यासाठी. ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय. डिगआउट केला बॉलला. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल मिळेल राकेश भावकेला आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोअरबोर्ड वरती रन झाले 43. 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि ते 2 बॉल खेळण्यासाठी आता स्ट्रायकिंग इनला स्ट्राईक रोटेशन झालंय. अमोल आहे. त्याच्या बॅट मधून सुद्धा रन बरसल्यात. पावसाळी रिव्हर बॉल क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. हो सॉफ्ट हँडेड डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अप्रतिम झेल टिपलाय तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक सुरेशनं. जजमेंट चांगलं होतं आणि इथे अमोलचा झेल टिपत असताना फलंदाज आउट होतोय. मॅच स्पोर्ट्स भोगाव या टीमचा अमोल बॅक टू डग आउट. पहिला धक्का तिथे लागत असताना 43 या आकड्यावरती पहिली विकेट गमावलेली आहे मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या टीमनं. आता शेवटचा बॉल शिल्लक. दीपकनं आता कमबॅक केलं, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लगवले होते. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती डबल, दुसऱ्या चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. हो चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विशाल बाहू. बॉलच्या खाली झेल सोडला. तिथे सुद्धा रन मिळतील. आज समाधी टीमनं खराब फिल्डिंग केलेली आहे. ओव्हर थ्रो. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. तिसरी धाव घेताना इथे आणखीन एक ओव्हर थ्रो. 4थ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. बॅकअप दिला. विशाल भाऊ भरपूर बेकान आलेत आणि 4थी धाव घेताना इथे फलंदाज बाद होतोय. अंपायर 4 धावा कंप्लीट झाल्यात. येस, म्हणजे 5वी धाव घेताना हा फलंदाज बाद होतोय. 4 धावा कंप्लीट झाल्यात. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि मॅक्स स्पोर्ट्स घोगाव या टीमनं धावा बनवल्या. पहिल्या डावामध्ये 2 गडी बाद. 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सोबत या टीम समोर 48 धावांचं लक्ष आहे. मोठे एक होईल. चला बेसबॉलचा टॉस होईल. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव यजमान संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे टॉस घेण्यासाठी. चला 48 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 58 टू विन. 16च्या सरासरीने धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंकेल, कारण दोन्ही संघ अगदी ताकदवर आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दोन्ही संघाचा दबदबा राहिलाय. दोन्ही संघात अनेक स्पर्धा जिंकल्यात यंदाच्या हंगामामध्ये आणि ते संघ मात्र या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर घातलेले आहेत. निमित्त आहे मित्रांनो
श्री भैरवनाथ चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा. पाऊस जरी नसला तरी या स्पर्धेचा आनंद सर्व टीम सर्व संघ घेत आहेत. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव आयोजित ही स्पर्धा श्री भैरवनाथ ट्रॉफी 2024 आणि या स्पर्धेतला 8व्या क्रमांकाचा सामना तुम्ही अनुभवताय. सोबत टीमने टॉस इथे जिंकला होता. या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये मॅक्सपोर्ट्स घोगाव बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 47 आणि 48 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि 48 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स समाज टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला डावखुऱ्याचा फलंदाज एक ऑलराऊंडर रवी लोहार आणि त्याच्या जोडीला एक हार्ड हिटर फलंदाज राईट हँडेड कॉम्बिनेशन आणि लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन अजिंक्य. ही जोडी जर टिकली, या जोडीने जर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली तर हे लक्ष सहभागी टीमच्या अगदी दृष्टीक्षेपात येईल. जरी लक्ष मोठं असलं तरी या जोडीनं ही जोडी जर टिकली, या जोडीतून सुरुवात जर चांगली झाली तर मात्र हे लक्ष अगदी छोटं होईल. पण बघूया तेवढी ताकदीचे संघ आहेत. एका बाजूला गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक आज रुपेश भावकेनं बॅटिंग केली नाहीये, परंतु बॉलिंग करत असताना बघूया कशी गोलंदाजी करतोय रवी लोहारच्या विरोधामध्ये. चला टॉस घ्या तालगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. गोटेवाडी टीम आपण टॉस साठी या. तसं लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये हे प्रोटेक्शन आहे. त्यानंतर एक पॉइंटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे रवी लोहारच्या विरोधामध्ये. तर पावसाने रबर बॉल म्हटलं की कुठलंही पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नसतं आणि कुठलंही जास्त करून 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण ठेवत नाहीये. तेव्हा टॉस तिथे घेतोय आमचे शिवाजी जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. चला आणि टॉस जिंकलेला आहे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टालगाव तात्या यांच्या कॅप्टननं टॉस तिथे जिंकला. अभिनंदन. जाऊया मॅच कडे. मॅचला होती सुरुवात. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 48 धावांचं. चला घाई करा प्लीज रुपेश भावके. आपण घाई करायचे 16च्या सरासरीने धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. पहिला बॉल. हो हो पहिला बॉल खोला टाकलाय परंतु लाईन खराब आहे लेग बाहेर. हेच सांगत असताना आमचे ऑफिशियली पंच शशी साटम सर एक चांगले क्रिकेटर होते, परंतु आता बरीच वर्ष झाली त्यांच्या अंपायरची भूमिका ते अदा करतायत. राहुल 11चा पहिला फलंदाज पहिला स्ट्रायकर फलंदाज शशी साटम सर आणि ऍज अंपायर म्हणून इथे पहिल्याच बॉल वरती आता क्लीन बोल्ड यू मिस आय विल हिट फलंदाज बाद. दांडी गोल केली, लक्ष्टिक वाकवली रवी लोहारची. अगदी गतिमान चेंडू पडल्यानंतर शूट झाला आणि लेगस्टिक वाकवल्यानंतर पहिला गडीगारत केलाय. पहिला ब्रेक थ्रू. पहिली विकेट गमावलेली आहे रवी लोहारची. समाधी टीमनं 1-1 सुरुवात झालेली आहे. 48 करायचे अखेर या मॅच मध्ये. तर चर्चा करत होतो मित्रांनो शशी साटम सरांची. राहुल 11 मुंबईची एक पूर्वीची नामांकित टीम. त्या टीम मधून सलामीला यायचे चंद्रा सरांच्या जोडीला आणि एकदा पहिल्याच बॉल वरती मोठा फटका मारण्याच्या अगदी तयारीत असायचे. चांगलं क्रिकेट त्यानं खेळलंय. चांगलं क्रिकेट त्यांना जपलेलं आहे आणि नुकताच 2 वर्षापूर्वी त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार सुद्धा मिळाला. लेगस्टिकच्या बाहेर पंच पुन्हा सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट त्यानंतर विकेट त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट. त्यांची धावसंख्या 2. आता ऍज अ अंपायर म्हणून ते भूमिका अदा करतायत. बऱ्याच स्पर्धा त्यांना मोठमोठ्या त्याचे अंपायर म्हणून कव्हर केलेले आहेत. शशी साटम जे ठाण्याचे आहेत. हो चांगला बॉल फॉरवर्ड टप्प्याचा चांगला यॉर्कर मारण्याचा प्रयत्न पुन्हा बीट करून चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. नवीन फलंदाज झालाय अजिंक्यच्या जोडीला तुम्ही पाहताय ओंकार.
तर या जोडीवरती मदार असेल. ही जोडी महत्वाची आहे सहभागी टीमची. ओहो! फुल ऑर्लिनचा बॉल तिथे बॅटच्या टॉप एजला बॉल लागलाय. बॉल ऑन साइडला मारायचा होता, परंतु बॉल गेलाय पॉइंटला आणि तिथे 2 धाबा मिळतायत ओमकारला. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 4. लक्ष्य आहे 48 रनचं. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये अगदी लगाम गेलाय. सुरुवात चांगली केली रुपेश भावकेनं. तर रवी लोहारची विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. शून्यावरती बाद केलं त्याला. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चांगली गोलंदाजी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बेट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत रुपेश भावकेनं. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर नंतर मात्र यॉर्कर अगदी लेग स्टंप वरती खोलात टाकला होता बॉल. फुटवर्क नाहीये फलंदाज ओमकारचं. आणि अशी जर कंडिशन होते ज्यावेळेस असे तुम्ही डॉट बॉल खेळता त्यावेळेस मात्र गोलंदाज काय करतो तर फलंदाजाच्या फुटवर्कची टेस्ट घेतो असं. आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं रुपेश भावकेच्या माध्यमातून. गोलंदाजाच्या फुटवर्कची टेस्ट घेतली जाते कारण लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत रुपेश भावकेनं. कमालीची गोलंदाजी आणखीन एक चेंडू डॉट. लगातार 3 चेंडू निर्धाव 2 वाईट म्हणजे या ओव्हरमध्ये रन फक्त दिलेले आहेत 4 आणि विकेट प्राप्त केलेली आहे 1. काय कमालीची गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक ज्याचं राहिलं त्या गोलंदाजा धाव आहे रुपेश भावके. फक्त धावा आल्या 4. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 4 म्हणजे आता 2 षटक बाकी आहेत. 12 बॉल बाकी आहेत आणि करायचे आहेत 44 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 22 धावांची गरज. परंतु बॅट संपली नाहीये. अजिंक्यची जर बॅट बोलली अजिंक्यची जर बॅट बोलली तर मात्र हे लक्ष्य जे कठीण लक्ष्य आहे ते सोपं होऊ शकतो. अजिंक्यकडे ॲबिलिटी आहे. किरण शिंदे ओव्हर नंबर 2 मध्ये डावखुराचा फलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतो. परंतु आता तिथे आखूड टप्प्याचा बॉल स्कोर ऑफ द विकेट सिंगल मात्र कंप्लीट झाली. ओंकारची तयारी नाहीये धाव घेण्याची. फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5 म्हणजे आता 11 बॉल आणि करायचे आहेत 43 धावा. तर मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. सिंगल डबल न तुमची पार्टी होणार नाहीये. जर तुम्हाला पार्टी करायची असेल या मॅच मध्ये तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार चौकारांची आतषबाज्यांची गरज आहे. इथे पहा बॉलला पिचिंग झाल्यानंतर सोडून दिलाय. लेग बाहेर बॉलची पिचिंग झाली त्यामुळे पंच शिवराम वैती सर सांगतायत हा बॉल खराब. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा टाकावं लागेल. टीमची धावसंख्या 6. पुन्हा पडल्यानंतर लेग बाहेरून बॉल गेलाय. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा जो पंचांना कसरत करावी लागते. भरपूर टीमनं व्हाईट टाकलेले आहेत आणि रबर बॉल मध्ये होतं. रबर बॉलचा जर फॉर्मॅट तुम्ही पाहिला तर बॉल एखादा सोडल्यानंतर म्हणजे गती कमी केल्यानंतर बॉल सरळ रेषेमध्ये जातो. तुम्ही जर वेग वाढवण्याचा प्रयत्न करणार रबर बॉल मध्ये तर बॉल पडल्यानंतर स्किट होतो. कधी कधी डाव्या बाजूला झुकतो, कधी कधी उजव्या बाजूला बाहेर जातो. त्यामुळे वाईट होण्याची शक्यता असते. रबर बॉल फॉर्मॅट वेगळा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे. त्याचा अंदाज वेगळा आहे. या खेळात फॉर्मॅटचा अंदाज वेगळा आहे. त्यामुळे ज्यावेळेस पाऊस पडतो ना त्या स्पर्धेमध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये त्यावेळेस मात्र गोलंदाजीची मजा असते. त्यावेळेस बॅक पुढे जाऊन हुक केलाय लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा हाताने अडवण्याचा प्रयत्न केला नाहीये परंतु अंगाने अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होऊन बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धाबा अजिंक्यच्या बॅटमधून आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. रबर बॉल क्रिकेट वेगळा आहे. टेनिस बॉल क्रिकेट वेगळा आहे.
रबर बॉल मध्ये तुमची नजर थोडीशी तीक्ष्ण असावी लागते, कारण बॉल स्किड होतो, बॉलचा वेग अचानक वाढतो. ओहो, फटका तुम्ही पाहू शकाल. अजिंक्यच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. मी मगाशीच उल्लेख केला, या खेळाडूकडे अबिलिटी आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे ताकद आहे. हे लक्ष कुठूनही झोपवू शकतो हा खेळाडू. त्याच्या बॅट मधून षटकार आला. मॅच अजूनही संपली नाहीये. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. अजिंक्यच्या बॅट मधून एक बिग बॉल ब्लास्ट झालाय. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने आता धावा झाल्यात 11. 44 धाबांचं लक्ष होतं, 48 धाबांचं लक्ष होतं. आता धाबांची गरज आहे. 30 आणि बॉल शिल्लक आहे 8 बॉल 30. हो, इथे स्विंग इन मिस, स्विंग इन मिस. टप्पा पडला, काटा बदलला या बॉलला आणि त्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल. एक मेरी तो एक तेरी, हे सांगणारे किरणचे बॉल. हाकून टप्प्याचा बॉल, स्कोर ऑफ द विकेट. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग होते. वा वा, श्रेयश आहे, श्रेयश नायकवडी. चांगली फिल्डिंग, एक हातानं वन हँडेड बॉल अडवलाय. आपल्या टीमसाठी 3 धाबा वाचवल्यात, सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डची आतापर्यंत 19. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धाबांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 5 षटकारांची आवश्यकता, तसं म्हटलं तरी बाबू ठरणार नाहीये. 6 बॉल 29, 2 षटक संपलेत. 48 रनचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच मध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स सालगाव या टीमनं गोटीवाडी टीमच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय. बघूया हा संघ काय निर्णय घेईल या मॅच मध्ये. चला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तात्याने लगेच सांगितलं की आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. ओव्हर नंबर 2 मध्ये आता मंगेश आलाय. 3 मध्ये मंगेश, शेवटचा षटक. पहिलाच बॉल, बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे ठेवला, त्यामुळे जास्त उडाला, हाईट जास्त झाली. बाउन्सर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा पंच शशी साठम सरांकडून मिळते. व्हाईट बॉल. हा बॉल सुद्धा वाईट घोषित केलाय. खराब लाईन. मंगेशची लगातार 2 चेंडू वाईट टाकलेत. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 21 या आकड्यावरती. हो हो, डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका. टिपिकल विराट कोहली स्टाईल शॉट. चांगला फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. अजिंक्यच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. टीमची धावसंख्या 27, म्हणजे आता 5 बॉल मध्ये करायचे आहेत 21 धावा. मॅच संपली नाहीये. 5 बॉल 21 धावा. हे प्रेशर आहे, हे दडपण आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता पाहिजे 5 बॉल मध्ये 20. काय मॅच संपली. हार मानायला तयार नाहीये दोन्ही संघ. 5 बॉल 19. पुन्हा एकदा वाईट. या ओव्हर मध्ये मंगेशनं खराब गोलंदाजी केलेली आहे. 4 बॉल वाईट टाकलेत, म्हणजे आता येणारे 5 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. 5 बॉल 19 धावा, हे समीकरण या मॅच मध्ये. आता साईड बदलली, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा बॉल अडवला जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न, कारण दुसरे रन घ्यायला पाहिजे. 2 धावा मिळतात आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 31, म्हणजे आता 4 बॉल मध्ये 17 धाबांची आवश्यकता. या बॉलवरती जर षटकार आला तर मजा येईल. या मॅच मध्ये कमबॅक होईल संवादी टीमचा. या बॉलवरती एक मोठा फटका पाहिजे. हो हो, फटका बसलाय. बॉल हवेत. विकेट किपर बॉलच्या खाली येतोय. तिथे झेल घेण्याचा प्रयत्नच नाहीये राकेशचा.
आणि ती डायरेक्ट हिट संधी होती. तिसऱ्या रनचा प्रयत्न, परंतु नाहीये. विकेट किपरनं भीमाने चूक केली. कुठलाही प्रयत्न नाहीये. राकेश होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. जे माफ करा, अमोल होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक्झॅक्टली कम्प्लिटली 100% एफर्ट दिला नाहीये झेल घेण्यासाठी. आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धाबा. त्यावेळेस हा फटका चांगला डीप मध्ये मिड विकेटला. ओहो, इथे चेंडून पाहता आता मात्र राकेश भावके आहे. तो चकला आहे, कारण चेंडून सर्व लाईनने शेपटून घेतलाय आणि बॉल सीमारेच्या पलीकडे. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 11 धाबांची गरज आहे. 2 बॉल 11. काय मॅच रंगलेली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अगदी खंगालतोय सभापती टीम साठी. अजिंक्य नावाच जिंक आहे. अजिंक्य, जो कधी हार मानणारा तयार नाही नसतो, त्याचं नाव आहे अजिंक्य. जो सातत्यानं कुठलीही स्पर्धा जिंकतो, सातत्यानं कुठलाही रेस तो जिंकतो, त्याचं नाव आहे अजिंक्य. नावातच सर्व काही आहे. 2 बॉल 11. या बॉलवरती जर षटकार आला तर मजा येईल. ह्या बॉलवरती चौकार आला तर विजयाच्या आशा विरल होतील. कारण षटकार पाहिजे, कारण 2 बॉल 11ची गरज आहे. हो, चांगला चेंडू मंगेशनं कमबॅक केलाय. बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मंगेशचं मी कौतुक करेन. न डगमगता गोलंदाजी करतोय. आता ज्या अशा आहेत लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल, म्हणजे 1 बॉल 10 रनची गरज. असा कारनामा मित्रांनो झालाय ठाण्याच्या स्पर्धेमध्ये. 1 बॉल 10 रन निघालेत. इथे काय होईल तर नाहीये. डॉट बॉल. नो बॉल. चला, इथे पंच सांगतायत रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. अंपायर नो बॉल आहे. नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. 1 बॉल 9 रनची गरज. हो, इथे डॉट बॉल आला आणि हा सामना मात्र 8 रन जिंकलेला आहे. मॅक्स स्पोर्ट्स भोगाव या टीमनं 8 रन नमवलंय. 8 धाबांनी हा सामना जिंकलाय. श्री सद्गुरू बाबा महाराज समाधे या टीमला पराभूत केलं. वेल प्लेड, अभिनंदन मॅक्स स्पोर्ट्स भोगाव टीम. आणि नेक्स्ट मॅचला